नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अ, इयत्ता 7वीच्या स्कॉलरशिप या पुस्तकातील बुद्धिमत्ता हा विषय अभ्यासत आहोत. यामधील स्वाध्याय 1 मधील 1 ते 14 प्रश्न यापूर्वी आपले झालेले आहेत. आता या भागात आपण पुढील प्रश्न अभ्यासू. त्यामध्ये 15वा प्रश्न आहे. संध्याकाळ झाली, सगळीकडे संधी प्रकाश पसरला आणि पक्षी आपल्या घरट्यांकडे परतू लागले. या वाक्यात किती अक्षरी शब्दांची संख्या सर्वात कमी आहे? आता मग आपण बघू. ऑप्शन काय? 2 अक्षरी, 4 अक्षरी, 3 अक्षरी, 5 अक्षरी. मग आपण पहिला 2 अक्षरी शब्द किती आहेत बघू. हे 4 अक्षर आहे. हा 2 झाली हा शब्द किती आहे? 2 अक्षरी 1. त्यानंतर आणि हा एक 2 अक्षरी शब्द आहे. पक्षी हा एक 2 अक्षरी शब्द आहे. किती शब्द सापडले आपल्याला? 2 अक्षरी 1 2 3 म्हणजे 2 अक्षरी शब्द 3 आहेत. त्यानंतर आपण बघू 4 अक्षरी शब्द किती आहेत. 4 अक्षरी संध्याकाळ. संध्याकाळ हा शब्द काय झाला? 4 अक्षरी. त्यानंतर सगळीकडे 5 अक्षरे. संधी पसरला हा शब्द काय आहे? 4 अक्षरी. आपल्या 3 अक्षरी. घरट्यांकडे 5 अक्षरी. परतू लागले. म्हणजे आपल्याला 4 अक्षरी शब्द किती मिळाले? 1 आणि 2. हे झाले 2. आता 3 अक्षरी शब्द किती आहेत बघू. आपल्या परतू लागले. 3 अक्षरी शब्द किती आहेत? 1 2 3. हे झाले 3. आता 5 अक्षरी शब्द किती आहेत बघू आपण. त्यामध्ये सगळीकडे 1, संधी प्रकाश 2, घरट्यांकडे 3. 5 अक्षरी शब्द किती आहेत? 3. मग आता आपल्याला विचारलं काय आहे प्रश्नामध्ये? किती अक्षरी संख्येची संख्या सर्वात कमी आहे? सर्वात कमी संख्या असणारी कोण आहेत? 4 अक्षरी शब्द. 2च आहेत फक्त 4 अक्षरी शब्द. म्हणजे आपलं उत्तर काय येणार? पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न 16वा. असे जगावे दुनियेमध्ये छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. वरील ओळीमध्ये किती अक्षरे एकारांत आहेत? आता याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये आपण शब्दांचे वर्गीकरण अभ्यासलेलं आहे ना. त्याच्यामध्ये आपण अकारांत शब्द म्हणजे काय, अकारांत शब्द, आकारांत शब्द, इकारांत शब्द काय हे अभ्यासलेलं आहे. आता आपल्याला इथं कोणता काय विचारलं आहे? एकारांत शब्द ओळखायला सांगितलं आहे. आता आपण एकारांत शब्द कसे तयार होते बघू. आता आपण एखादा शब्द घेतला, म्हणाले हा शब्द घेतला. याच्यामध्ये काय शेवटचा अक्षर ले. ले म्हणताना कोणत्या स्वराचा उच्चार होतो? ले. कोणत्या स्वराचा उच्चार होतो? ए स्वराचा उच्चार होतो का नाही? स्वर म्हणजे ल. ल अधिक ए, ले तयार झालं ना. म्हणून हे काय झालं? एकारांत शब्द. मग आता आपण प्रश्नाकडे वळू. एकारांत शब्द म्हणजे काय हे समजून घेतलं. आता मग असे जगावे दुनियेमध्ये, याच्यामध्ये असे म्हणताना एचा उच्चार होतो. जगावे म्हणताना पण एचा उच्चार होतो. दुनिये इथं पण एचा उच्चार होतो. मध्ये इथं पण एचा उच्चार होतो. त्यानंतर छाताडावर आव्हानाचे इथं पण एचा उच्चार होतो. लावून अत्तर. नजर रोखुनी नजरे इथं पण एचा उच्चार होतो. मध्ये एचा उच्चार होतो. आयुष्याला द्यावे इथं पण एचा उच्चार होतो. मग किती एकारांत शब्द आलेले आहेत बघावर. 1 2 3 4 5 6 7. किती आलेले आहेत? 7 आणि 8. 1 2 3 4 5 6 7 8. 8 अक्षरे एकारांत आलेले आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न 17वा. अस्वल, अस्मत,
अहंकार, अस्सल, अस्तर, अस्वस्थ, अस्पष्ट हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणारा शब्द कोणता? म्हणजे आपण इंग्रजीमध्ये म्हणतो बघा, अल्फाबेटिकली ऑर्डरनुसार शब्द लावा. तसंच मराठीमध्ये अल्फाबेटिकली ऑर्डरनुसार वर्णानुक्रमे शब्द लावायचे. आता इथं बघ, पहिल्यांदा घेतलं तर सगळीकडे आहे. म्हणजे पहिल्या अक्षरानुसार तर आपण शब्द लावू शकत नाहीत. मग त्याच्यानंतर पुढचा बघू. अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अम हा क ख ग घ च छ ज झ त थ द ध न प फ ब भ म य र ल व श स. इथं ह आला आहे, परंतु ह्याच्यावर अनुस्वार आहे. अनुस्वार तर एकदम शेवटी असते, म्हणून हा शब्द आपण सुरुवातीला घेऊ शकत नाही. मग आता याच्यामध्ये स स स स स स स सगळीकडे आहे. मग आता त्याच्या पुढचं अक्षर घ्यायचं जे पहिल्यांदा आलेलं आहे वर्णानुक्रमे. क ख ग घ च छ ज झ ट ठ ढ ढ न त थ द ध न प फ ब भ म त. त पहिल्यांदा येतं का नाही याच्यामध्ये अक्षर मालिकेमध्ये. व स म नंतर येतात. त म्हणजे पहिल्यांदा काय येणार? अस्तर शब्द येणार. अस्तर. नंतर कुठला येणार? त नंतर थ द ध न प. प शब्द येणार. म्हणजे अस्पष्ट. त्यानंतर प फ ब भ म अस्मत. अस्मत. त्यानंतर प फ ब भ म य र ल व श य र ल व. आता इथं दोन्हीकडे पण ठिकाणी व आलेला आहे. आता ह्यातला कुठला शब्द पहिला घ्यायचा आणि कुठला नंतर घ्यायचा? तर पुढचं बघायचं. मग इथं स आले, इथं ल आले. म्हणजे हे पहिल्यांदा फक्त एकटं ल आलंय, इथं स आलंय. म्हणजे हे पहिल्यांदा ल असं का नाही, म्हणजे ह्याच्या अस्मत नंतर आपल्याला कुठला पहिला शब्द घ्यावा लागेल? अस्वल. त्यानंतर अस्वस्थ. आणि आता राहिला काय मग? य र ल व श स अस्सल. हे स ला स जोडलेलं आहे, कारण स च्या अगोदर थ असते. म्हणजे कुठला शब्द राहिला? अस्सल. स ला स आणि ल, आणि शेवटी अनुस्वार शेवटी असतो, म्हणून अहंकार. किती शब्द होते? 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 6 7 आपले सगळे शब्द झालेले आहेत. म्हणजे क्रमाने आपली ही शब्द लावून झालेले आहेत. तर काय विचारले? मध्यभागी येणारा शब्द. मग बघायचा मध्यभागी. इकडे 3 गेले, इकडे 3 गेले. काय राहिला मध्ये शब्द? अस्वल. अस्वल शब्द पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 1 मध्येच आहे. म्हणजे आपला बरोबर उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पशुवैद्यक तज्ञ या शब्दातील अनुक्रमे कितव्या अक्षरांपासून बनणारे शब्द अर्थपूर्ण असतील? आता आपण एक एक शब्द बनवू अगोदर. आता अगोदर या अक्षरांना नंबर देऊ. 1 2 3 4 5 6 7. एकूण 7 अक्षर आहेत. मग आता तिसऱ्या आणि 5व्या अक्षरापासून बघू. तिसरं अक्षर काय आहे? वै. आणि 5वं अक्षर काय आहे? क. वैक. काय अर्थ आहे का त्याला? अर्थपूर्ण शब्द हवा आहे आपल्याला. म्हणजे त्यानंतर पुढचा बघू. 6वा काय आहे? त. आणि 4था शब्द काय आहे? तद्य. त्यानंतर 5वा अक्षर काय आहे? क. आणि दुसरा अक्षर काय आहे? कशू. आणि इथं दुसरा अक्षर काय आहे? शू. आणि 5वं अक्षर काय आहे? क. आता बघा, आपल्याला तर अर्थपूर्ण शब्द बनवायला, शब्द तर सगळे तयार झाले. मग याच्यामध्ये अर्थपूर्ण शब्द काय आहे? वैक, तद्य, कशू. याला कुठलाही अर्थ नाही. शुक हा अर्थपूर्ण शब्द आहे का नाही? शुक हा कशाचा समानार्थी शब्द आहे? पोपट. पोपटाला शुक असेही म्हणतात. समानार्थी शब्द तुम्ही पाठच केलेले आहेत. म्हणजे अर्थपूर्ण शब्द आपल्याला कुठला भेटला? पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल. तर आता या स्वाध्याय
1 मधील 18 प्रश्न आपले झालेले आहेत. यापुढील प्रश्न आपण पुढील भागात अभ्यासू.